महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या द्वारे पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये जमा झालेले आहेत. शेतकरी मित्रांनो, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील 10हून अधिक जिल्ह्यांमध्ये आणि 10 बँकांमध्ये हप्ता वाटप सुरू झाले. यामध्ये विशेषतः खाजगी आणि सरकारी बँकांमध्ये खातं असणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत. आजची माहिती मिळत आहे की राज्यभरातील सुमारे 90 लाख शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरले असून त्यांच्या खात्यामध्ये रक्कम वर्ग करण्यात आली आहे. रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवरती सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपयाची रक्कम ही 19 नोव्हेंबर दिवशी जमा झाली होती. त्यानंतर आजच्या दिवशी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना KYC प्रोसेसची पडताळणी देखील सरकारने केली होती आणि तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही. परंतु हे हप्ता वाटप पार पडत असताना सरकारने 10 बँकांची निवड केली आहे. त्या बँकांमध्ये आता पीएम किसान योजनेचा हप्ता वर्ग करण्यात आला. नरेंद्र मोदी साहेबांनी पत्रकार परिषद भरवली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये हप्ता वितरणाचा निर्णय जाहीर झाला. परंतु शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण सरकारने यासाठी ज्या बँकांची निवड केलेली आहे त्या बँकांमध्ये सकाळी 7 वाजता पीएम किसान योजनेअंतर्गत 2,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज शेतकऱ्यांना आला. परंतु या बँकांची निवड करत असताना नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या बँकांमध्ये कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय पैसे जमा होऊ शकतात आणि शेतकऱ्यांना पूर्णपणे पैशाचा लाभ मिळू शकतो अशाच बँकांची निवड केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनो, जर तुमचं खातं सरकारी बँकेमध्ये असेल किंवा खाजगी बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी या ठिकाणी आली आहे. पीएम किसान योजनेचा 2,000 रुपयाचा हप्ता जमा होत असताना सरकारकडून एक विशेष पडताळणी पार पडली आहे. त्यानुसारच 90 लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आले असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित करण्यात आले आहेत. अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBTद्वारे प्रत्येकी 2,000 रुपये जमा होत असताना कोणत्या शेतकऱ्यांना या पैशाचा लाभ मिळालेला आहे आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील तर पुढचा हप्ता वाढवून मिळणार आहे का, याची देखील माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे. कारण नरेंद्र मोदी साहेब म्हणाले आहेत की पीएम किसान योजनेअंतर्गत आम्ही निधी वाटपामध्ये वाढ देखील करणार आहोत. महाराष्ट्रातील शेतकरी तसेच देशभरातील शेतकऱ्यांसाठी विशेष बातमी आहे. शेतकरी आपल्या देशाचा कणा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणं हे सरकारचं कर्तव्य मानलं गेलं असून नरेंद्र मोदी साहेबांनी म्हणजेच केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना हप्ता वाढवून देखील मिळणार आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी विशेष आणि महत्त्वाची बातमी आली आहे. आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता 2,000 रुपये जमा होत आहे. परंतु पुढचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असताना तो वाढवून जमा होणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, जो GR जाहीर करण्यात आला त्या GR मध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत अटी देखील लावण्यात आलेल्या आहेत आणि त्या बदललेल्या अटींमुळे शेतकऱ्यांना पैशाचा लाभ मिळत असताना सकाळी 7 वाजता महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले तर दुपारी महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज शेतकऱ्यांना आला. उरलेल्या 2 जिल्ह्यांमध्ये रात्री 12 वाजेपर्यंत कधीही पीएम किसान योजनेअंतर्गत 2,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज शेतकऱ्यांना येऊ शकतो. हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असताना पीएम किसान योजनेअंतर्गत निधी वितरण करण्यात आला आहे. त्यानंतर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये आज हप्ता वाटप पार पडल्याची विशेष माहिती मिळाली आहे. परंतु कोणत्या 10 बँकांची निवड सरकारने केलेली आहे याची देखील सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर लक्षपूर्वक ऐका की पीएम किसान योजनेअंतर्गत हप्ता वाटप पार पडत असताना कोणत्या बँकांमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडत आहे. स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी हप्ता वाटपाला सुरुवात केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. सरकारने आज DBTच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सुमारे 90 लाखहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले आहेत. शेतकरी मित्रांची चिंता होती की आता खातं सरकारी बँकेमध्ये नाही तर आम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळेल का, कारण पीएम किसान योजनेअंतर्गत अनेक अटी बदलण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं होतं ते म्हणजे बँकांची यादी. तर अनेक बँकांमध्ये तांत्रिक अडचणीमुळे पैसे जमा व्हायला उशीर होतात किंवा शेतकऱ्यांना पूर्ण पैशाचा लाभ मिळत नव्हता. त्यामुळे सरकारने अटी आणि तरतुदीमध्ये बदल करत असताना महाराष्ट्रातील फक्त 10 बँकांची निवड केली होती. परंतु आज जेव्हा पत्रकार परिषद पार पडली तेव्हा नरेंद्र मोदी साहेबांनी महाराष्ट्रातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये देखील पैसे
पैसे सोडण्याची विशेष बातमी दिली आहे. 10 विभागांची पडताळणी पार पडली होती आणि आता पारदर्शक पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना PM किसान योजनेअंतर्गत पैसे जमा झालेले आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का हे एकदा चेक करून घ्या. जर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर सर्वात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या की PM किसान योजनेअंतर्गत जो नवीन JR जाहीर करण्यात आला आहे त्यामध्ये महत्त्वाच्या अटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील फक्त 90 लाख शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पैसे वितरित झाले आहेत. शेतकऱ्यांना पैशाचा लाभ मिळाला आहे. तुमच्या खात्यामध्ये जर पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला रात्री 12 वाजेपर्यंत पैसे जमा होण्याची वाट पाहावी लागेल. जर तोपर्यंत ही पैसे जमा झाले नाही तर यामध्ये आणखीन कोणती कारणे आहेत का हे देखील जाणून घ्या. कारण जर KYC प्रोसेस अपूर्ण राहिली असेल तर तरी देखील आता शेतकऱ्यांना मुदतवाढ मिळत आहे. त्याचबरोबर लँड सीडिंग देखील महत्त्वाचं ठरलेलं आहे. बँक खातं तुमच्या आधार कार्डशी लिंक असणं अनिवार्य आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या जमिनीची नोंद जर पोर्टलवर असेल तर तुम्ही शेतकरी योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरता. 90 लाख शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये मिळू शकतो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही विशेष बातमी आहे, कारण आता 2000 रुपयाचा हप्ता जर तुम्हाला मिळत आहे, परंतु पुढचा मिळणारा हप्ता PM किसान योजनेचा वाढवून मिळणार आहे. केंद्र सरकारकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्यामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामुळे PM किसान योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पैशाचा लाभ घेण्यासाठी वाढवून मिळणारा हप्ता फायद्याचा ठरू शकतो. शेतकऱ्यांसाठी ही फायद्याची बातमी आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विशेष बातमी आहे. जर तुमचं खातं SBI बँकेमध्ये असेल तर तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ हा कोणत्याही वेळेमध्ये मिळू शकतो. तुमच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे. ICICI बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा लाभ मिळाला. HDFC बँकेमध्ये PM किसान योजनेचे 2000 रुपये जमा झालेले आहेत. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही KYC प्रोसेस पूर्ण केलेली असेल आणि तुमचं खातं जर महाराष्ट्र बँकेमध्ये असेल तर रात्री 7 वाजेपर्यंत तुमच्याही खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात. पंजाब नॅशनल बँकेमध्ये PM किसान योजनेचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी DBTचं बटन दाबल्याबरोबरच ॲक्सिस बँकेमध्ये हप्ता जमा झालेला आहे. PM किसान योजनेअंतर्गत नरेंद्र मोदी साहेबांनी हप्ता वाटपाला सुरुवात केल्याबरोबरच बडोदा बँकेमध्ये पैसे जमा झालेले आहेत. बँक ऑफ इंडियामध्ये PM किसान योजनेचे पैसे जमा झाले आहेत. इंडियन बँकेमध्ये PM किसान योजनेचा हप्ता जमा झाला. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जर तुमचं खातं पोस्ट बँकेमध्ये असेल तर पोस्ट बँकेमध्ये देखील PM किसान सन्मान निधीचे पैसे हे वितरित करण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा लाभ मिळालेला असून शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत आहे. PM किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकारने हप्ता वाटपाला सुरुवात केलेली आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी DBTचं बटन दाबलं असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हप्त्याचे पैसे हे जमा होत आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला असून अखेर हप्ता वाटपाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळत आहे.